नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। जालना शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। आईच्या प्रियकराकडून 6 वर्षीय आणि 4 वर्षीय चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे। जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर येते। जालन्यात आईच्या प्रियकरानेच 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रशांत प्रकाश वाडेकर असं नराधमाचे नाव असून त्याने 6 वर्षीय आणि 4 वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलंय। या प्रकरणातील जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत प्रकाश वाडेकर याला अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। पीडित चिमुकल्यांची आई ही जुना जालना भागात मोलकरीण म्हणून काम करते, तर हा नराधम एका हॉटेलात मॅनेजर असल्याची माहिती समोर आली आहे। हे दोघे मागील 2 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। सध्या अनेक महिलांमध्ये आपल्या पतीला सोडून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचं फॅड वाढलंय। जालना जिल्ह्यातही अशा अनेक विवाहित महिला वेगळ्या पुरुषांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचं वारंवार समोर येत आहे। मात्र जालना जिल्ह्यात, जालना शहरात एक अशी घटना घडली आहे, या घटनेमुळे जालना शहर संपूर्ण हादरून गेलं आहे। जालना शहरातील जुना जालना भागात जिंतूर येथील एक विवाहित महिला जी आपल्या पतीपासून विभक्त झाली होती आणि जुना जालना भागात येऊन राहत होती। जुना जालना भागात मोलकरणीचं काम करत असतानाच ती प्रशांत प्रकाश वाडेकर हा एका हॉटेलवर असलेला मॅनेजर आहे, याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती। त्या दोघांचे प्रेमसंबंध आहेत। मात्र ही तिथंच थांबत नाही, तर हा नराधम तिला असलेल्या 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो आणि यानंतर ती मुलगी आजारी पडते। तिला जेव्हा रुग्णालयात दाखल केलं जातं तेव्हा समजतं की तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि या प्रकरणानंतर सदरील प्रेयसी या नराधम प्रियकराविरोधात जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करते। याच गुन्ह्याचा तपास करत असताना काही गोपनीय बाबी समोर येतात आणि याच महिलेच्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर देखील या नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याचं समोर येतं। त्यानंतर या प्रकरणात आणखी दुसरा गुन्हा पोस्कोनुसार नोंद करण्यात येतो। सध्या या नराधमाला जालना शहरातील पिंक पथकानं बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याची रवानगी न्यायालयानं पोलीस कोठडीत केली आहे। मात्र आता त्याच्यावरती पुन्हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून आता याच गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून या गुन्ह्यात त्याला आता पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागणार आहे, अशी माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिली आहे। असं असलं तरी जालना शहरात ही खळबळजनक घडल्याने मात्र जालना शहरात सध्या या गुन्हेगारीची एकच चर्चा सुरू आहे। कॅमेरामन सुनील खरासह साहिल पाटील, MCN न्यूज, जालना। आपल्या पोलीस ठाण्यात एक पोस्कोनुसार गुन्हा दाखल झाला आहे। याच प्रकरणात आणखी एक पीडित बालिका असल्याचं समोर आलं आहे। सध्या काय कारवाई केली आहे? आरोपीचं सध्या PCR मध्ये आहे की काय, कसं पुढे काय कारवाई सुरू आहे? दिनांक 6/4/2025 रोजी एक 28 वर्ष वयाची महिला गणपती गल्ली जालना येथे राहणारी पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिचे आणि तिचा प्रियकर प्रशांत प्रकाश वाडेकर यांच्यासोबत गेल्या 2 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात। सदरची महिला ही धुणी भांडी करून पोट भरते आणि तो जो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो तो तिचा प्रियकर हा पण एका हॉटेलवरती मॅनेजर म्हणून काम करतो आहे आणि त्याने ह्या जे प्रियकर आहे यांनी 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, म्हणून त्या प्रकरणी आम्ही CR नंबर 116 प्रमाणे गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्यात पीडितांची वैद्यकीय तपासणी वगैरे पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर जे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे। सध्या तो पोलीस कक्षेमध्ये आहे CR नंबर 116 मध्ये। त्याच्यानंतर तपास चालू असताना दिनांक 7/4/2026 रोजी परत एक तपासादरम्यान अशी माहिती मिळाली की पीडितेची लहानी बहीण वय 4 वर्ष हिच्यावर सुद्धा त्या नराधमाने लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे मग आम्हाला यातील तक्रारदार फिर्यादीच्या फिर्यादीवरून CR नंबर 117/2025 64 BNS तसेच सहपोक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे।
सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पिंक मोबाईलकडे सदरचे दोन्ही गुन्हे सध्या तपासावर आहेत. PSI वनवे तपास करत आहेत आणि जो पहिल्या गुन्ह्यात आरोपी अटक केलेला आहे याला या गुन्ह्यात अटक करण्यासाठी ट्रान्सफर वॉरंट घेऊन अटक करायची प्रोसेस सुरू आहे सध्या. छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर RTOचे वाहन आणि ट्रक चालक यांचा थरार पाहायला मिळालाय. तब्बल 120च्या स्पीडने ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवत असताना RTOचे वाहन या ट्रक चालकाचा पाठलाग करत असल्याचं या व्हिडिओतून समोर आलंय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताचं प्रमाण आधीच जास्त आहे. त्यातच काही वाहन चालकांकडून या ठिकाणी नियमांची पायमल्ली केली जाते. अशाच प्रकारे कार लेनमध्ये एक ट्रक चालक ट्रक चालवत असताना छत्रपती संभाजीनगर येथील RTO कार्यालयाचे वाहन या ट्रकचा पिछा करत होते. विशेष म्हणजे ट्रक चालकाने आपला ट्रक 120 पेक्षा जास्त स्पीडने चालवून अनेक वाहन चालकांचा जीव या ठिकाणी धोक्यात घातलेला असतानाच RTOचे वाहन देखील तितक्या स्पीडने या ट्रक चालकांचा पिछा करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या प्रकरणात ट्रक चालक पळून गेला असला तर या ट्रक चालकावर RTO विभागाच्या पूजा कुचे यांनी 56,500 रुपयांचा दंड आकारल्याचे समोर आले. मात्र अशा प्रकारे RTOचे वाहन पाठलाग करत असल्याने ट्रक चालकाने देखील दुप्पट स्पीडने ट्रक चालवून अनेक वाहनधारकांचा जीव धोक्यात घातल्याचंही पाहायला मिळालं. जालना शहरातील रिअल इस्टेटमध्ये प्रसिद्ध असलेल्या व्यावसायिक अंकित आबड यांच्या काही प्रॉपर्टी वादाच्या भोवऱ्यात असताना जालना महानगरपालिका प्रशासनाने त्यांचे क्रिकेट टर्फ आणि गोदाम पाडून कारवाई केली आहे. जालना शहरातील मंठा रोडवर अंकित आबड आणि अनिल आबड यांची प्रॉपर्टी आहे. या ठिकाणी जालना शहर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता क्रिकेटर आणि गोदाम बनवण्यात आले होते. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने मार्च महिन्यात नोटीसही दिली होती. आज अखेर महापालिका प्रशासनाने बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका ठेवत येथील क्रिकेट टर्फ आणि गोदाम पाडून कारवाई केली. नगरपालिकेच्या वतीने काही अतिक्रमण हटवलं जाते. काय नेमकं कुठलं अतिक्रमण आहे? आज महानगरपालिकेच्या वतीने डीमार्टच्या बाजूला जे अनिल कुमार आबड, अंकित आबड आणि नरेंद्र कुमार आबड यांच्या मालकीचे एक क्रिकेट टर्फ आहे आणि एक गोदाम आहे, परंतु त्यांची परवानगी घेतलेली नाही त्यांनी. तर ते अनधिकृतपणे असल्यामुळे ते काढायचं काम सुरू आहे. यासाठी आम्ही त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966च्या कलम 53 नुसार 6 मार्चलाच नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसीची मुदत पण संपलेली आहे. त्यामुळे सदर अनधिकृत काम जे आहे ते काढून घेण्याचं आम्ही आत्ता काम करत आहोत. या कामामध्ये आम्हाला सध्या मी स्वतः सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण, त्यानंतर विभाग प्रमुख स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार आणि आमचे सर्व SI इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित आहेत. विश्व कल्याणासाठी जितो जालना महिला आघाडी आणि युवक आघाडीच्या वतीने आज गुरु गणेश भवन सभा मंडपात विश्व नौकार महामंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. जितो जैन आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने नौकार दिनानिमित्त संपूर्ण जगभरात जैन समाजाने आपले नाव अधोरेखित करावे याकरिता विश्वशांतीसाठी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नौकार महामंत्राची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण भारतभर आयोजित नौकार महामंत्र जप मोहिमेत जालना शहरातील गुरु गणेश भवन सभा मंडपात सकाळी 8 ते 9:30 या वेळेत नौकार महामंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. यावेळी जितो जालना महिला आघाडीच्या अध्यक्षा दीप्ती पाटणी, सचिव अंकिता बेरुंदिया, युवा आघाडीचे अध्यक्ष कुशल गिल्डा, सचिव रोशन रुनवाल यांच्यासह महिला, युवती, युवक आणि सकल जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. विश्व शांति एवं विश्व कल्याण की भावना लिए हुए जैन समाज ने, सकल जैन समाज एवं जीतो ने आयोजित किया है विश्व नवकार दिवस. आज विश्व नवकार दिवस की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं. यह आयोजन अत्यंत सक्सेसफुल रहा. इसमें 1,500 से 2,000 लोग उपस्थित रहे जो कि इस कार्यक्रम की शोभा बढ़ा रहे थे. सकल जैन समाज से सभी मुनिवर, आरिका माताजी, साधुगण उपस्थित थे और सभी ट्रस्टीज और दूसरे लोग भी उपस्थित थे और सभी का बहुत बहुत धन्यवाद. यह कार्यक्रम अत्यंत ही सफल रहा है और आप सभी को मैं नमोकार दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं देती हूँ. सभी को सादर जय जिनेंद्र. आज विश्व नौकार महामंत्र दिवस का सेलिब्रेशन यहाँ गणेश भवन तपोधाम भूमि में हुआ है, जिसमें जालना जीतो यूथ विंग और जालना जीतो लेडीज़ विंग का सहभाग था ये कार्यक्रम निपटाने में. और जालना जीतो यूथ विंग के अध्यक्ष श्री कुशल जी गिल्डा ने जिस प्रकार से यहाँ पे इनिशिएटिव लेकर इस प्रोग्राम को सफलता से पूर्ण किया है, मैं इसके लिए बहुत बहुत आभार मानता हूँ सकल जैन समाज का कि उन्होंने हमारे न्योते को, हमारे इस आयोजन को सम्मान दिया
और पूरे दिल से यहाँ पर अपनी उपस्थिति मौजूद रखी। इसका बहुत बहुत धन्यवाद। और इसी के साथ हम एक संदेश पहुँचाना चाहेंगे पूरे विश्व में और पूरे जालना वासियों को कि शांति, अमन, जियो और जीने दो, ये बातों को कभी ना भूले और इन्हीं सिद्धांतों पे अपना जीवन जीते रहें। जय जिने। जालना शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेला मंगळवारी 8 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली आहे। या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुणे येथील लेखक निरंजन आवटे यांनी गुंफले। आयोजित या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाप्रसंगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने यांनी थोडक्यात आपले विचार मांडत कार्यक्रमाची प्रस्तावना व्यक्त केली। तर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आणि त्यांचे मिशन या विषयावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले। यानंतर पुणे येथील लेखक आणि विचारवंत रंजन आवटे यांनी भारतीय संविधान आपलं आय कार्ड या विषयावर प्रखरपणे आपले मत व्यक्त करत या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले। यावेळी सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन पुष्पहार घालून व्याख्यानमालेच्या आयोजकांकडून सत्कार करण्यात आलाय। या व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिरुद्ध घुले, अशोक साबळे, भीम फेस्टिवलचे अध्यक्ष नंदूभैया जांगळे, व्याख्यानमालेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने, सचिव डॉक्टर विजय कुमठेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना निरंजन आवटे यांनी बोलताना सांगितले की ज्या महामानवाने आपले जगणे अनलॉक केले त्या व्याख्यानमालेमध्ये आपण सहभागी होतो ही सर्वात मोठी बाब असून काय असावं काय नसावं या दोनही बाजू घटनेच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या सांगणारे ते म्हणजे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होय, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे। मित्रहो, या देशामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव नांदावा यासाठी ही व्याख्यानमाला सातत्याने प्रयत्न करते आहे। उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, जालना शहरामध्ये मराठवाड्यामध्ये नावाजलेलं शहर आहे। या शहरामध्ये अनेक उद्योजक या ठिकाणी राहतात, अनेक मान्यवर या ठिकाणी राहतात। अशा प्रकारच्या शहराचा इतिहास फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय आणि या शहरामध्ये गेली 48 वर्षे आपण सातत्याने बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य माणसांना मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आपण करू लागलेलो आहेत। यामध्ये निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की या चळवळीमध्ये अनेक नामवंत विचारवंत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। मित्रहो, या जालना शहरामध्ये जे सुशिक्षित आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील आहेत, यांचे किमान 3 ते 4 हजार लोक या शहरामध्ये राहतात। त्यामुळं या विचारवंतांना आणि या कार्यकर्त्यांना या निमित्तानं मी सांगू इच्छितो की गेल्या 48 वर्ष आपण ही व्याख्यानमाला तर हयातपणे आपण सुरू केलेली आहे, परंतु या व्याख्यानमालेला इथं सभागृह नाही आहे आणि त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी या परिवर्तनवादी विचारवंताच्या वतीवरून आपल्याला विनंती करणार आहे, आपण जर सगळे एका दिलाने या ठिकाणी काम केलं तर निश्चितपणानं आपलं सभागृह या ठिकाणी आपण उभं करू शकतो। अशा प्रकारचं प्रेरणा या निमित्तानं आपण घेऊया। मित्रहो, त्याचबरोबर त्याच्याहून या व्याख्यानमालेचं अधिक वय आहे ही मला वाटतं अभिमानाची गोष्ट। मी आल्यानंतर आमचे रायपुरे सर मला सांगत होते की मबी चिटणीस यांच्यासारखे अतिशय विद्वान हे व्याख्यानमालेमध्ये येऊन गेले आणि मबी चिटणीसांचं नाव जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला पहिल्यांदा आठवलं युगयात्रा नावाचं नाटक हे बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा ते व्यासपीठावर झालेलं होतं। तेव्हा अशा एका प्रचंड मोठ्या व्याख्यानमालेमध्ये माझ्यासारखा एक युवा सहभागी होतोय याचा मला अतिशय आनंद आहे। म्हणजे मी जेव्हा इथं आलो, आमचे अण्णा सावंत आले होते आणि आणखीनही काही परिवर्तनवादी विचारवंत इथले होते। टोपे साहेब ते म्हणाले की आम्हाला वाटलं की वक्त्यांचं वय जरा जास्त असेल, पण गंमत अशी आहे की आज खऱ्या अर्थानं युवा वर्ग जो विचार करतोय तो विचार अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी जे म्हणतोय त्याचा विचार आपण गांभीर्याने करावा। विशेषतः आज ज्या विषयावरती मी आपल्याशी बोलणार आहे तो विषय
भारतीय संविधान आपलं आय कार्ड, आता आमच्या कांबळे सरांनी उल्लेख केला, साबळे सरांनी उल्लेख केला परिचय करून देताना, की आमचं याच नावाचं आपलं आय कार्ड नावाचं पुस्तक आहे. आज ते पुस्तक सोबत मी आणलंय. या विषयावरती मी बोलणार आहे. आणि मुख्य म्हणजे या व्याख्यानमालेचं नाव ज्या महामानवाचं आहे त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं असलेल्या व्याख्यानमालेमध्ये सहभागी होणं ही मला वाटतं की फार महत्वाची, मोलाची गोष्ट आहे, माझ्यावरती जबाबदारीची गोष्ट आहे. म्हणजे आता टोपेसाहेब बोलत होते आणि टोपेसाहेब बोलत असताना मला असं वाटलं की खरं म्हणजे आज आपण इथं हा कार्यक्रम घेऊ शकतो याला कारण हा माणूस. आपण आज इथे आहोत या कोविड महासाथीनंतर सुद्धा याचं कारण माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आहे. कारण त्या काळामध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मी त्यांना सांगत होतो, माझे वडील डॉक्टर प्रदीप आवटे हे त्यांच्या समवेत त्यावेळेस काम करत होते. आणि आपलं कल्पना आहे की जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा आपल्याला सांगण्यात आलं की कुणी बाहेर पडायचं नाही, कुणी कुणाला शिवायचं नाही, अंतर राखायचं, सोशल डिस्टन्सिंग अशा प्रकारचा एक शब्दप्रयोग त्यावेळेस केला गेला. खरं म्हणजे शब्दप्रयोग वापरला पाहिजे फिजिकल डिस्टन्सिंग. अशा प्रकारचे सगळे निर्बंध सांगितले. कोणी घराबाहेर पडायचं नाही, अंतर राखायचं, कुणाशी बोलायचं नाही. भीती अशी होती की साथ पसरेल, साथ ओसरली, हळूहळू सगळं अनलॉक झालं. पण टोपे साहेब, मला असं वाटलं इथल्या पिढ्यांसाठी हजारो वर्ष लॉकडाऊनच होतं. तुम्ही बाहेर जायचं नाही. माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही शाळेत जायचं नाही. चूल आणि मूल हे तुमचं क्षेत्र. बाबासाहेब आंबेडकर आले आणि जगणं अनलॉक झालं. सावित्रीबाई फुले आल्या आणि तुमचं आमचं जगणं अनलॉक झालं. मी ज्या विद्यापीठातून येतो त्या विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ, तुमच्या व्याख्यानमालेचं नाव बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि म्हणून ज्या महामानवानं जगणं अनलॉक केलं त्या व्याख्यानमालेमध्ये आपण सहभागी होतो, याचा विशेष आनंद. दुसरी एक महत्वाची गोष्ट अनेकदा विसरली जाते ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासातील कदाचित एकमेव असे महापुरुष असावेत की ज्यांनी चुकीची संविधान, चुकीची घटना जाळली आणि काय असावं हे पण सांगितलं. 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि जे नवं संविधान आपण स्वीकारलं त्याचे बाबासाहेब आंबेडकर हे शिल्पकार आहेत. मला असं वाटतं की काय नसावं काय असावं हे दोन्ही सांगणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा अतिशय नावाजलेल्या आणि खऱ्या अर्थाने आंबेडकर विचारांच्या अनुयायांनी जी व्याख्यानमाला जपली, वाढवली, अशा सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत आणि आभार या निमित्ताने निश्चित प्रकारे करेल. आणि आजच्या या पहिल्या दिवशी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिव तावटे साहेब, श्रीरंजन, जे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत, तिथे प्रोफेसर आहेत, पॉलिटिकल सायन्स विषय शिकवतात आणि त्यांचा या विषयावर गाढा अभ्यास आहे. आणि म्हणून अत्यंत अचूक असे वक्ते दररोजच्याच खऱ्या अर्थाने पुष्पच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आणलेले. मंचावर उपस्थित मी जसं म्हणालो की मला मनस्वी आनंद आहे की काळ किती बदलला, काही चढ उतार आला तरी व्याख्यानमालेला जीवित ठेवून अधिक त्याला ताकद देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला जो कधीही
कोणत्याही समयी आवश्यक असाच विचार. वेळ काळ बदलला म्हणून काही विचार मागं पडेल असा विचारच नाही, असा हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. उलट अलीकडच्या काळात अधिक जास्त ज्याची गरज वाटते त्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम ही व्याख्यानमाला करतेय. याचं माझ्यासारख्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या कार्यकर्त्याला मनापासूनचा अभिमान आहे. जालन्यात पाण्याअभावी मोसंबीच्या बागा संकटात सापडल्या असून अंबड तालुक्यातील शिराढोण आणि परिसरात मोसंबी बागांवर शेतकऱ्यांनी थेट जेसीबी चालवलाय. एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी पातळीत घट झाल्याने मोसंबी बागा वाचवण्याचं मोसंबी उत्पादकांसमोर सध्या मोठं आव्हान आहे. जालन्यातील अंबड तालुक्यातील शिरढोण गावामध्ये अनेक शेतकरी पाण्याअभावी आपल्या मोसंबी बागांवर जेसीबी चालवताना पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील नागरिकांना एप्रिलच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या. विहिरीने तळ गाठला असून याचा थेट परिणाम मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर होताना पाहायला मिळतोय. जालन्यातील शिरढोण गावातील शेतकरी बाबूराव गाडेकर यांनी जवळपास 200 मोसंबीच्या झाडावर पाण्याअभावी जेसीबी चालवली आहे. तसंच गावातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे अनेक शेतकरी मोसंबी बागांवर जेसीबी फिरवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाणी टंचाईच्या झाडात थेट मोसंबी उत्पादकांना बसताना पाहायला मिळत आहे. पुढील 2 महिने या मोसंबी बागा वाचवण्याचं मोठं आव्हान जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जालन्यातील आझाद ग्राउंड येथे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसानिमित्त जलसम्राट केसरी कुस्त्यांचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जलसम्राट केसरी कुस्त्यांचे भव्य आम दंगल कार्यक्रमाचं आयोजन आझाद मैदानावर करण्यात आलं असून आज पूर्वतयारी म्हणून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी कुस्तीच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. त्याचबरोबर मैदानाची सुद्धा पाहणी करण्यात आली आहे. यावेळी माजी नगरसेवक रमेश गौरक्षक, माजी नगरसेवक महावीर ढक्का, संजय भगत, विजय चौधरी, विनोद यादव, दुर्गेश काठोटीवाले, विनोद रत्नपारखे, इसा खान पठाण आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 9 एप्रिल रोजी आझाद मैदान येथे 1 वाजेच्या दरम्यान सर्व मान्यवरांनी तसेच जालनेकरांनी उपस्थित राहावे असं आवाहन माजी नगरसेवक विजय चौधरी यांनी केलंय. सर्व कुस्ती प्रेमियांना सर्वात अगोदर नमस्कार. जय बजरंगबली. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जलसम्राट केसरी कुस्त्याचा भव्य आमदंगल आयोजित करण्यात आलेले आहे. तरी आपल्या सर्व या कार्यक्रमात मित्रपरिवारसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. प्रथम बक्षिसेचा पहिलवान शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी, शेंडी कुमार पंजाब केसरी, दुसऱ्या पारितोषिक पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी, वर्सेस हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, तिसरा पारितोषिक प्रशांत जगताप इचलकरंजी, सतपाल सोनटक्के अकलूज, 100 रुपयापासून 31,000 रुपयापर्यंत आखाडा राहणार आहे. या आखाड्यामध्ये विद्यमान महाराष्ट्र केसरी वेताळदादा शेळके हे स्वतः उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम जो नियोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कल्याण काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश टोपे, शिवराज राष्ट्रे, शेंडी कुमारजी, पृथ्वीराजजी, हर्षवर्धन सदगीर, प्रशांत जगताप, सतपाल सोनटक्के, जालना जिल्ह्याचे कलेक्टर डॉक्टर कृष्णा पांचाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमारजी बन्सल, भास्कर आंबेकर, मनपा आयुक्त संतोष खाडेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसारभाई देशमुख, इक्बाल पाशासाहेब, राजेंद्र रागजी, छत्रपती महाराज पुरस्कार विजेते व्यंकटलाल यादव, भरत मेकाले, प्राचार्य हंसराज डोंगरे, अक्षय गोरंट्याल, संजय गाढवे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाला परदेसी, सुनील रूपा पलवान खरे, बदर चाऊस, प्राचार्य दयानंद भगत, महावीरजी ढक्का, व्यापार संघचे अध्यक्ष सतीशजी पंच, घनश्याम खाकीवाले, बबलू चौधरी, दीपक मामा भुरेवाले, बाबू मामा सतकर, नंदकिशोर जांगडे, शिवाजी शेजूड, रविभाऊ राऊत, कुंदनलाल कटोटीवाले, महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार हे सर्व उपस्थित राहणार आहे. जालन्यावासियांना आवाहन करतो की हे स्वतः उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच विनंती करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.
जालन्यातील सापडगाव येथे एसटी बससमोर टायर जाळून शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. राणी उंचीगाव ते राजनी या रस्त्यावरील सापडगाव येथे शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. आमरण उपोषणाच्या 9व्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असल्याने आता जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने या उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जालन्यातील सापडगाव येथे एसटी बस समोर टायर जाऊन शेतकऱ्यांनी निषेध नोंदवलाय. 1 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गजानन उगले हा शेतकरी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे. दरम्यान प्रशासन जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत गजानन उगले हा शेतकरी आंदोलनावर ठाम आहे. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी देखील आज उपोषणकर्ते गजानन उगले यांची भेट घेतली आहे. यावेळी डॉक्टरांनी गजानन उगले यांची आरोग्य तपासणी देखील केली आहे. अशा 40 म्हणजे डिग्री सेल्सिअस तापमान आणा, इथं कोणची सुविधा नाही, कुठं लाईट सुविधा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये सध्या डेंग्यू सारख्या म्हणजे सदृश्य परिस्थिती असल्यामुळे असे अनेक डेंग्यूचे रुग्ण आढळतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या रुग्णाकडे कुणाचं लक्ष नाही, प्रशासनाचं लक्ष नाही. आत्ताच मी डॉक्टरांशी इथं चर्चा केली. डॉक्टरांना फोन करून सांगितलं की इथं यांच्याकडे कुठलाही स्टाफ येत नाही. एखादा नौटंकी करणारा आंदोलक, एखादा नौटंकी करणारा उपोषण करता कुठं जर नुसतं उपोषणाला बसला की तिथं 25-25 डॉक्टरांचा स्टाफ राहतो आणि जो शेतकऱ्यांसाठी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून हा गजानन उगले लढतोय. हे खरं तर माझ्या मते 5वं, 6वं, 7वं उपोषण त्यांचं शेतकऱ्यांसाठी असेल. त्यांच्या त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न, अनुदान, ऊसाची FRP असेल, अशा अनेक प्रश्नावर गजानन उगले गेल्या 9वा दिवस आज त्यांचा आणि 9 दिवसात मी त्यांच्याशी चर्चा केली की त्यांच्याकडे पाहिजे तसं प्रशासनाचं लक्ष नाही. परंतु अशा तरुण कार्यकर्त्याला जो शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी जर लढत आहे अशा शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्याला, शेतकऱ्यांच्या नेत्याच्या कोणीतरी पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि प्रशासनानं अशा माणसाला दखल घेऊन शासनाकडं यांची काय मागणी आहे याचा पूर्ण. खरं तर मी आता जिल्हाधिकारी पंचायत साहेबाला सुद्धा फोन केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. CS यांना बोललोय परंतु पंचायत साहेबांशी माझं आज संध्याकाळपर्यंत बोलणं होईल त्यावेळेस मी सुद्धा त्यांना सांगणार आहे. परंतु या राज्य सरकारनं कुठंतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू केलंय. कुठंतरी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही सरकार आलं की कर्जमाफी देऊ आणि कुठंतरी निव्वळ मूर्ख असणारा कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी जर चुकीची भाषा बोलत असेल, शेतकऱ्याला जर कर्जमाफी दिली तर शेतकरी कुठं उधळपट्टी करतील जर अशा भाषा करत असेल तर या राज्य सरकारनं या मूर्ख अशा असणाऱ्या कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळाच्या बाहेर कमरेत लाप घालून काढलं पाहिजे आणि एक चांगला शेतकऱ्याविषयी संवेदना असणारा मंत्री तिथं कृषी मंत्री म्हणून तिथं घेतला पाहिजे आणि शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले पाहिजे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अर्थमंत्री अजित पवार असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांना विनंती की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना बगल देऊन तुम्हाला चालणार नाही. आज कुठेतरी मी लाडक्या बहिणी असतील पुढच्या काळात हे सब सरकार त्याला नक्कीच समुद्रात नेऊन टाकल्याशिवाय शेतकरी सुद्धा स्वस्त बसणार नाहीत. आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगतो. मला सांगा आबा की 2022-23 जे दुष्काळ अनुदान आहे ते अजूनही काही शेतकऱ्यांचे अनुदान आहे ते दुसऱ्यांच्या खात्यात वळवण्यात आले असे राज्यामध्ये अनेक ठिकाणी प्रकार घडलेले आहेत. मात्र कृषी मंत्री याकडे अद्याप दुर्लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. यामध्ये प्रशासनाच्या अतिशय चुका आहेत. प्रशासनातले कर्मचारी, अधिकारी कुठेतरी भ्रष्टाचार करण्यासाठी असे प्रकार करतात आणि त्या समत करून याच्यातले अर्धे पैसे प्रशासनातल्या लोकांनी घ्यायचे, अर्धे पैसे त्या बोगस शेतकऱ्यांनी घ्यायचे. असा प्रकार अनेक राज्यात अनेक जिल्ह्यामध्ये, राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये झालेला आहे. याच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. त्यासाठी सुद्धा त्यांच्या याच्याकडे निवेदनामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तो या शेतकऱ्यांचं शोषण सरकारनं तात्काळ सोडलं पाहिजे. कारण यांच्या जर जीविताला काही झालं तर नक्कीच राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जरी वेगळ्या प्रश्नासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते असलो, आम्ही वेगळ्या आमच्या विषयासाठी आंदोलन करणारे कार्यकर्ते जरी असलो तर आम्ही शेतकरी म्हणून आम्ही सुद्धा स्वतः शेतकऱ्याची लेकर आहोत. आमचं नक्कीच या शेतकऱ्याचं लेकरू, शेतकऱ्यांचा पाठीराखा आणि शेतकऱ्यांसाठी उपोषण करणारा गजानन उगले यांना आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या सोबत सदैव राहू अशी आम्हाला म्हणजे आमची प्रशासनाला आमची सांगत आहोत. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार.
घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संपूर्ण भारतभर नवकार महामंत्र 9 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आला असून जालन्यात जितो लेडीज विंग मंडळ तसेच युथ विंग मंडळ यांच्या वतीने देखील शहरातील गुरु गणेश भवन येथे सकाळी 8 ते 9:30 पर्यंत नवकार महामंत्र दिवस साजरा करण्यात येणार आहे। तरी जालना शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा दीप्ती पाटणी, जितो लेडीज विंगच्या सेक्रेटरी अंकिता बोरुंडिया, युथ विंग मंडळचे अध्यक्ष कुशल गिल्डा, सेक्रेटरी रोशन रुनवाल यांच्यासह जितो लेडीज विंग मंडळ तसेच युथ विंग मंडळ यांच्या वतीने करण्यात आला आहे।